खळबळजनक खुलासा. साहेब नावाच्या गुंडाचं खरं नाव आहे देवराज राऊत. तू त्याला अटक का केली? तुलाही माहिती त्याने ज्या माणसाला मारलं तो एक गुन्हेगार आहे, एक अत्यंत नीच माणूस आहे. तो कसाही असला तरी कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हाच आहे. शिवाय त्यांनी स्वतः सरेंडर केलं. काय करणार मी? वसुमती ताईंना आपल्या नवऱ्याबद्दल सगळं कळल्यावर त्यांनी त्याला मारूनच टाकलं. आज संकट त्यांच्यावर ओढावलं. त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे. मला प्लीज त्यांच्याकडे घेऊन चल. जास्त बोलायचं नाही. काय करशील रे? आता मला कमजोर समजू नको. स्त्री शक्ती कमजोर नसते. त्या वसुमती राऊतने जशी आपल्या नवऱ्याला शिक्षा दिली ना तशी तुला देईन. व्हायलाच हवं होतं. दुसरा पर्याय नव्हता. कायद्याने देवराजला गुन्हेगार ठरवेपर्यंत थांबण्या इतपत वेळच नव्हता. आणि त्यावेळी जर तो आमच्या हातून निसटला असता तर मी स्वतःला कधी क्षमा केली नसती. अगं मंगेश सारखी माणसं गुन्हेगार आहेत, पण त्याला गुन्हेगारीच्या वळणावर नेणारी देवराज सारखी माणसं त्याच्याही पेक्षा मोठे गुन्हेगार आहेत. तुझी साथ मी कदाचित इथपर्यंतच देऊ शकते, कारण ह्यापुढे या तुरुंगातून मी बाहेर पडेन की नाही हे सुद्धा मला माहित नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलंय. आता आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. काय म्हणाल होता तुम्ही मला? तू ही केस सोडून दे, कोर्टाबाहेर बस, टेबल टाक, ऍफिडेव्हिट्स वगैरे कर. ही केस काही रिओपन होणार नाही असंच म्हणत होता तुम्ही मला. तुमचा अंदाज सबशेल चुकीचा ठरला ऍडव्होकेट धर्माधिकारी साहेब. मी आता जज साहेबांना भेटून येते. कोर्टाने माझं ऍप्लिकेशन मंजूर केलंय. केस लवकरच रिओपन होते. लक्षात ठेव, मी एकही केस हरलेलो नाही. एकही. यावेळेस तुम्ही हराल, मी हरवेन तुम्हाला. आपण त्यांना सोडवायलाच हवं. मी वीराशी बोलते. तूही तुझ्या परीने काहीतरी प्रयत्न सुरू ठेव. हो, आता माझे प्रयत्न सुरूच आहेत. पण म्हणू एक गोष्ट मात्र खरी आहे. यावेळी देव आपल्या बाजूने. साहेब संपला आणि मंगेशचा खूप मोठा सपोर्ट ढासळला. तुला माहितीये ना काय झालंय ते? हो, मला कळलं. मी तुलाच फोन करणार होते. आपण त्यांना सोडवायला हवं. ऑफकोर्स म्हणू. जेव्हा मी हे ऐकलं तेव्हाच ठरवलं की आपण त्यांना यातनं सोडवायचं आणि त्या नक्की सुटतील. देवराज राऊतला वसुमती राऊतनं म्हणजे त्याच्या बायकोनं मारलं याचं कारण तो एक फार मोठं रॅकेट चालवत होता, ज्याचा तुमच्याशी संबंध आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. अगदी लहान पोराला जरी विचारलं ना तरी सुद्धा या केस विषयी तो सांगेल. तुझ्या माझ्याविषयी 4 वाईट शब्द बोलेल. ते मंगेश हे सगळं खूप घातक ठरू शकतं, किंबहुना ठरलंय. त्या केसमध्ये फारसं काही आता उरलेलं नाही. सो आय वॉन्ट टू पे. वसुमती ताईंच्या घरी दुसरं असं कोणी नाही जे त्यांच्या विरोधात जाईल. नाही, कोणी नाही किंवा त्यांच्या विरोधात केस उभी करेल. आय डोंट थिंक सो. म्हणून मला अशी खात्री आहे त्या नक्कीच सुटतील. एनिवेज, त्यांना अंतिम संस्कारासाठी जायचं नाही. त्या नाही म्हणाल्या. त्या म्हणाल्या की ज्या दिवशी माझा नवरा हाच साहेब हे मला कळलं त्याच दिवशी तो माझ्यासाठी मेला होता. आजपर्यंत एकही केस न हरलेला वकील म्हणून जो काही तुमचा लौकिक आहे तो धुळीला मिळेल. मीरा पटवर्धन सारख्या एका नवशिक्या पोरीला घाबरून तुम्ही केस सोडलीत असं म्हणतील लोक. विचार करा साहेब, विचार करा की आता प्रश्न फक्त माझ्या इज्जतीचा नाही तर तुमच्याही आहे. आणि साहेब नसले म्हणून काय झाले, तुमचे सगळे पैसे मी देईन. मला या केसमध्ये सोडायचं आहे. ठीक आहे यार भाई, मला ही केस लढणं गरजेचं आहे. केवळ तुला वाचवण्यासाठी नाही तर एका माजोरड्या मुलीचा माज उतरवण्यासाठी. आय विल फाईट.